इथं मी बाउल घेतला आहे, त्यामध्ये 1 वाटी असा हा रवा घेतला आहे। रवा जर जाड असेल तर त्याला मिक्सरला लावून घ्या आणि मस्त असा बारीक बनवून घ्या। मी हा बारीक रवा घेतला आहे 1 वाटी, म्हणजे 1 कप एवढा हा येईल। आता त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकून घेते, म्हणजे चवीनुसार तुम्ही वापरू शकतात। त्यानंतर यामध्ये मी मिठा सोडा, म्हणजे जो गोडाचा सोडा असतो आपण जो रेग्युलर कशातही भजीमध्ये पट्टीमध्ये कशातही वापरतो, तो मी 2 चुटकी टाकून घेतलाय। आता त्यामध्ये मस्त चटपटीत ही पुरी होण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट टाकलंय, 1 छोटी चमची हळद टाकायची। आपल्याला हळद कमीच वापरा, जास्त नका वापरा। त्यानंतर मी इथं अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि अर्धा चमचा मी इथं चाट मसाला जर नसेल तर आमचूर पावडर जरी टाकलं तरी चालेल, पण जरूर कुठलं तरी एक नक्की वापरा। आता त्यानंतर मी इथं 2 चमचे असं तेल टाकून घेतलंय। हे नॉर्मल न गरम केलेलं तेल आहे, गरम नाही करायचं, आपल्याला साधंच वापरायचंय। आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते, पूर्ण ह्या रव्याला लागायला पाहिजे ते तेल असं आपल्याला मिक्स करायचं, म्हणजे मस्त मोहन झालं या रव्याला। आता हे बघा मस्त मी लावून घेतलंय। त्यानंतर मी आता इथं घेतलंय पाणी, साधं नॉर्मल आपलं माठातलं जे पाणी असतं तेच मी घेतलेलं आहे। नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आपल्याला वापरायचंय, गरम वगैरे काहीच नाही। आता मस्त असं याला मळून घ्यायचंय, मस्त ज्या पद्धतीने चपातीचं पीठ असतं तसं आपल्याला हे मळायचंय। जास्त पातळ मळू नका, मस्त असं घट्टसर चपातीच्या डो सारखं याला मळून घ्यायचंय आणि 5 ते 10 मिनिटांसाठी याला रेस्ट करून घेऊया, म्हणजे मस्त हा रवा फुलून येईल। मग मी 5 ते 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देते। 10 मिनिटं झाले, हा मस्त बघा किती पूर्ण पाणी याने शोषून घेतलंय, हा कडक झालाय डो। आता मी अलगद तेलाचा हात भरला आणि परत याला मळलंय, पाणी नाही, फक्त तेलाचा हात लावायचा आहे आणि मस्त मळून घेतले। आता याचे 2 गोळे आपल्याला करायचे, असे सारखेच गोळे मी करून घेतलेत। आता इथं मी पोळपाट घेतले लाटायला आणि 1 गोळा घेतलाय, त्यावर थोडा मैदा टाकला आणि लाटायला घ्यायचंय, म्हणजे खाली चिपकायला नको म्हणून मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरायचंय। आणि मस्त ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटून घेऊया। मस्त बारीक अशी ही मी चपातीसारखं याला लाटून घेते। हे बघा मी लाटून घेतलंय। आता साईडला ज्या कळा आल्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेव्हा पण आपण समोशांचा आकार देऊ तेव्हा ह्यामध्ये येणार नाहीत। मग हे बघा मी पूर्ण कळा काढून घेते, चारी बाजूने मी ह्या कळा काढून घेतल्या आहेत आणि पुढच्या वेळेस जेव्हा आपण परत लाटायला घेऊ त्या डो मध्ये हे पीठ मी पूर्ण टाकून घेते। मी हे टाकून घेतलंय। आता याचे 2 भाग आपल्याला करायचे आहेत, अशा पद्धतीने लांब लांब मी असे 2 भाग करून घेतले। 1 भाग साईडला ठेवते आणि दुसऱ्या भागाला सुरीने हे बघा मी कशा पद्धतीने कट करते, असे त्रिकोणमध्ये आपल्याला कट करायचे अशा पद्धतीने। हे बघा मस्त असे हे लगेच कट होऊन तयार होतात, दिसायला किती सुंदर दिसतात, मिनी समोसे, मस्त मिनी समोसे पुरी तयार होते। मग हे बघा मस्त असे मी हे कट करून घेतले, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, अशी ही आपल्याला लाटून घ्यायची। मी अजून हे उरलेलं जे पीठ आहे त्याचं या पद्धतीने कट करून दाखवते तुम्हाला। रवा बारीक असल्यामुळे मस्त लाटायला जातो हा, आणि पीठ मळताना पण मस्त जोर लावून हे मळा तुम्ही, म्हणजे मस्त बनून तयार होतात। मग हे बघा सगळे मी कट करून घेतलेत आणि जेवढं पण पीठ राहिलंय परत त्याचे मी सगळे लाटून घेते आणि प्लेटमध्ये काढून घेते। मी हे सगळे लाटून घेते, हे बघा मी सगळे हे लाटून घेते प्लेटमध्ये काढून घेतले। आता यांना तळण्याकडे जाऊया। मी इथं मीडियम फ्लेमवर मस्त असं तेल गरम करून घेतले, थोडा पिठाचा कनोरा टाकला म्हणजे तेल मस्त गरम आहे। जास्त हाय फ्लेमवर नाही तळायचे, कारण हाय फ्लेमवर जर डायरेक्टली टाकलं तर ते खूप पटकन वरती येतात आणि मध्ये कच्चे राहतील आणि लवकर नरम पडतील, म्हणून मीडियम फ्लेमवर आपल्याला यांना कुरकुरीत होतील तोवर तळायचे। तेलला जास्त कडकडीत गरम करू नका, मीडियम असं तेल राहू द्या। आता हे मी मिनिमम 7 ते 8 या पुऱ्या टाकून घेतल्या आहेत। हे बघू शकता तुम्ही किती पटकन हे फुलून तयार येत आहे, वरती मस्त असे टम्म हे पुरींसारखे फुलून येत आहे। आणि जे फुलत नसेल त्यांना चमच्याने आपल्याला असं थोडं प्रेस करायचं, म्हणजे ते पण पटकन फुलून तयार होतात। मी मस्त दोघं साईडने मस्त गोल्डन कलर येईल तोवर यांना कुरकुरीत अशी ही समोसे पुरी आपल्याला तळून घ्यायची। मी यांना पालथं मारून घेते आणि दोघं साईडने कुरकुरीत होतील तोवर यांना तळून घेते। गॅसची फ्लेम मिडियम ठेवा, लो फ्लेम जर ठेवली तर मध्ये कच्चे राहतील आणि लवकर नरम पळतील। हाय फ्लेमवर जर तळले तर लवकर लालसर कलर येईल आणि थोडे जळलेले असे हे लागतील, म्हणून चटपटीत पुरी कुरकुरीत लागण्यासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायचे आणि लाटताना सुद्धा मस्त बारीक लाटायचे। हे बघा मस्त हे तळून तयार झाले। मी तुम्हाला दाखवते किती छान ही मसाला पुरी बनून तयार झाली। मी यांना प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेले सगळ्या पुऱ्या मी इथं तळून घेते। हे सगळे मी काढून घेतलेत आणि राहिलेल्या जे ह्या पुऱ्या त्या समोसा पुऱ्या त्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आणि तळून घ्यायचे। मी अशा पद्धतीने ह्या सगळ्या टाकून घेते आणि यांना तळून घेते। शाळेबाहेर किंवा गार्डनच्या बाहेर नेहमी लहानपणी असल्यावर म्हणजे अजून सुद्धा लहान मुलांना आकर्षक करणारे हे समोसा पुरी तुम्ही बघू शकता किती छान मस्त कुरकुरीत। माझ्या मुलांना तर जबरदस्त आवडतात। मस्त समोसा पुरी बनून तयार झाली आहे।
हाय ना छान मस्त. गार्डनच्या बाहेर शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या आपल्या मिनी समोसा पुऱ्या बनून तयार झाल्यात. कुरकुरीत खस्ता चटपटीत अशा ह्या पुऱ्या बनून तयार झाल्यात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.